नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आपले व्हिडिओज 2 आठवडे नव्हते. त्याचं कारण असं आहे की मी वास्तुशांतीसाठी माझ्या काकाच्या गावी गेली होती. तिथे काही मला शूट वगैरे काही करता नाही आलं वास्तुशांतीचं. तर मग त्याच्यानंतर थोडे दिवसांनी रक्षाबंधन होती. मग मी रक्षाबंधन वगैरे करून मग आली मी इकडे. आता गणपती बाप्पा येणार आहेत, त्यासाठी घरामध्ये थोड्याफार वस्तू लागतील, तसंच किराणा पण लागेल. त्यासाठी आम्ही डीमार्टला आलो आहे. आता मी डीमार्टमध्ये बघते गणपती बाप्पासाठी काही नवीन वस्तू आलेल्या आहेत का, तसंच किराणा पण भरते. सगळ्यात पहिले आम्ही गणपती बाप्पासाठी नारळ बघतोय आणि एका नारळाची किंमत होती 40 रुपये. बाप रे, केवढे महाग झाले ना नारळ. पहिले असं 20-25 रुपयाला एक नारळ मिळायचा, आता म्हणजे एकदम असं 40 रुपयाला. पण काय करणार, देवाला तर लागतो म्हणून नारळ तर घेणं भागच आहे. तर मग आम्ही आता गणपतीसाठी 2 नारळ घेतलेली आहेत. आता बघते मला काय काय पुढे लागतंय ते. आणि जास्त असं शूट वगैरे करता नाही येणार मला. जसं मला जमेल तसं मी शूट करेल आणि तसं मी तुम्हाला दाखवेल त्याच्यामध्ये. चला तर मग मी आता ज्या ज्या वस्तू घेते तसं मी तुम्हाला दाखवते पण आहे. आणि गर्दी पण भरपूर आहे डीमार्टमध्ये. आता प्रत्येक वस्तू अशी मला विचार करून करून घ्यावी लागेल, काय लागतं काय नाही. कारण मी 8-15 दिवस अशी घरी नव्हते, त्याच्यामुळे बराचसा असा किराणा पण संपलेला होता घरामधला. आता बघते आता काय काय घ्यायचं काय नाही, विचार करते आणि मग एक एक वस्तू घेते. कसं आहे ना, मी अशी किराण्याची लिस्ट नाही बनवली. कारण आपण असं किराणा बाहेर घ्यायला दुकानामध्ये जातो तेव्हा आपल्याला लिस्ट घेऊन जातो, आणि डीमार्टमध्ये येताना आपण असं लिस्ट वगैरे काही बनवत नाही. जे दिसेल ते असं विचार करून करून घ्यावं लागतं. हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ, असं होतं माणसाला. आणि बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे. तरी पण मी असं थोडंफार शूट करते आणि शूट करताना दाखवते मी काय काय घेते ते. थोडंफार इकडे तिकडे होईल माझं, समजून घ्या. गर्दी भरपूर आहे आणि गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच घरी असं म्हणजे आनंद उत्साह, सगळ्यांनाच असं वाटतं का बाप्पा येणार, त्यांचं स्वागत आपण छान धूमधडक्यामध्ये केलं पाहिजे आणि बाप्पांना कसल्याच गोष्टीची कमी नाही झाली पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे भरपूर अशी गर्दी डीमार्टमध्ये झाली होती. आम्ही आलो तेव्हा थोडीफार होती, त्याच्यानंतर म्हणजे अशी लाईन लागलेली बाहेर. हे बघा, आता मी ते घरात जी लागणार आहे ते मी घेते एक एक वस्तू. आणि तिथे ना म्हणजे काउंटरला असं पॅकिंगसाठी नंबर लावा लागतो. आम्ही पटापट घेतलं आणि मिस्टरांना ट्रॉली घेऊन नंबरला उभं केलं. आता आमचा नंबर आलेला आहे. आता ती दीदी आम्हाला वजन करून देते किती काय नाही ते. आणि बघते आता पुढं मला काय काय लागतंय ते, आणि तसं मी तुम्हाला दाखवेल. गर्दी पण भरपूर आहे. शूट करता येईल का नाही येईल ते काय तेवढं सांगू शकणार नाही मी. आणि डीमार्टमध्ये भरपूर असा आवाज किलबिलाट भरपूर होती, म्हणून मी थोडाफार शूट करण्याचा प्रयत्न करते. हे बघा, आता मुलीचं चाललेलं आपण मोदकाचं रेडीमेडच पीठ घेऊ. कारण आम्ही 2 वेळा घरी मोदकचं पीठ बनवून मोदक बनवले होते, थोडे फसले होते. पण आता बघू, आता हा 3रा प्रयत्न असेल आमचा. मोदक करेल मी तेव्हा तुमच्याशी शेअर करेल कसे होतील मोदक. हे बघा, आता मी घेते थोडासा किराणा भरते मी. आणि गणपती बाप्पासाठी काय काय आलेलं आहे ते पण मी बघते. मला जी वस्तू आवडली ते तर मी घेईलच आणि तशी ती मी तुम्हाला दाखवेल पण. आता अगरबत्ती सेक्शन लागलेलं आहे इथे, आता गणपती येणार आहेत म्हणून. आता बघा मी बघते अगरबत्त्या ह्यातल्या कुठल्या आवडतील. खूप जण बोलतात का कस्तुरी हा ब्रँड आहे अगरबत्तीचा, तर मग एक पॅकेट मी ते पण घेणार. आणि दुसरी रेग्युलर सायकलची लॉंग स्टिक अगरबत्ती असते ती पण मी एक घेणार आहे. आणि गणपती बाप्पांसाठी धूप, कापूर असं बरंच साहित्य लागतं, ते पण मी घेणार आहे. हे बघा किती सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती, त्यासाठी माळी, तोरण असे भरपूर डीमार्टमध्ये आलेले आहेत.
म्हणजे तिथे गेल्यावर असं होतं का कुठली वस्तू उचलू, हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का हे घेऊ, माणूस एवढं कन्फ्यूज होऊन जातं. एवढं सुंदर सुंदर नवीन नवीन आलेले आहेत ना. हे बघू शकता कप किती छान आहेत ना. कपायच्या व्हरायट्या पण भरपूर छान आहेत. आणि मी बोलते तुम्हाला, तुम्ही पण एकदा डीमार्टमध्ये जा. गणपतीसाठी भरपूर भरपूर नवीन नवीन व्हरायट्या आलेल्या आहेत. तसं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तुम्ही बघू शकता आम्ही कशा एक एक वस्तू मस्त उचलून बघतोय. किती छान वाटतं ना. असं वाटतं का प्रत्येक वस्तू आपण ट्रॉलीमध्ये भरावी आणि घेऊन जावी. घरात आहे तरी पण असं वाटतं घेऊन जावं. हे बघा, हे रांगोळीचं युनिक आलेलं आहे. कोणच्या ताई ऑफिसला वगैरे जात असतील तर पटकन ते रांगोळीचा साचा ठेवून आपण त्यात कलर भरू शकतो. हे बघा, नवीन नवीन लॅम्प, हे कॅन्डल लॅम्प आहे. किती सुंदर वाटते ती पण छान वाटते. आणि त्या डब्यामध्ये तुम्ही बघू शकता तिकडे लाइटिंग आहेत त्याच्यामध्ये. आणि ही बघा ना स्टोनची किती सुंदर आहे कॅन्डल. म्हणजे तुम्ही त्यात कॅन्डल वगैरे असे चपटे कॅन्डल असते ते पण त्यामध्ये ठेवू शकता. हे बघा, छोट्याशा अशा समया पण आहेत इथे. किती छान वाटतंय ना. दिवे, समया. म्हणजे बाप्पा अजून आले नाहीत तर एवढा ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये असं एकदम अशी छान वाईब यायला लागलेली आहेत. एकदम प्रसन्न वाटतंय. हे बघा, हे पण किती सुंदर आहे बघा ना. छान वाटतंय हे पण. म्हणजे असं बाप्पाच्या आजूबाजूला, मूर्तीच्या बाजूला ठेवायला पण छान वाटतंय. आणि क्रॉकरीच्या इथे पण गेलेलो, तिथे पण एकदम सुंदर सुंदर आलेले आहेत क्रॉकरीज. एकदम छान आहेत. म्हणजे असं वाटतं का ते सगळे आपण उचलून घ्याव्या, पण एवढे घेऊन ठेवणार कुठे. लेडीजला म्हणजे असं दिसलं घरातल्या वस्तू का सगळं असं घ्यावंसं वाटतं. हे बघा, फुलं, डेकोरेशनचं सामान वगैरे किती छान आलेलं आहे गणपती बाप्पाचं. हे मी माझ्या मम्मीच्या इकडनं येताना घेऊन आलेली आहे. इथे दिसलं तुम्हाला दाखवावं असं वाटलं. तुम्ही पण नक्की एकदा डीमार्टला जा आणि बाप्पांसाठी ज्या वस्तू लागणार आहेत त्या सर्व डीमार्टमध्ये आहेत. हे बघा, आता आम्ही घरी आलोय आणि दाखवते मी काय काय आणलंय. हे तर घरातल्या वस्तू आहेत. अगरबत्त्या वगैरे आणलेल्या आहे गणपती बाप्पांसाठी. मी पिवळे वस्त्र आणलेले आहेत आणि नारळ आणलाय, कपधूप आणलाय, मोदकाचं पीठ आणलंय. आणि बाप्पा येणार म्हटल्यावर पायपुसणे पण घेऊन आलेली आहे मी नवीन. आणि बाप्पांना काही असं कमी पडू नये त्यासाठी मी भरपूर असं किराणा पण भरलेला आहे घरामध्ये. कोणी नातेवाईक वगैरे येतील आणि कोणी शेजारी पाजारी येतील तर आपण असं आल्यावर असं कोणाला असं खाली हात जाऊन नाही देत ना. बाप्पा आल्यावर म्हटल्यावर त्यांना पण आपण काही ना काही गोडधोड हातामध्ये देतो आणि असं छान वाटतं. म्हणजे एकदम फ्रेश वाटतं. तर हा माझा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि